काय करता एकही दिवस म्हणणे. तर थोरली मुली आहे, तिचं ते BSc आखरी केलेलं असल्यामुळं ते आज कृषी विभागामध्ये स्वतःचं दुकान घातलेलं आहे. तिच्या मालकाचं मेडिकल दुकान आहे. तिला एक मुलगा एक मुलगी सेटल झालेले. 2 नंबरची मुलगी माध्यमिक शिक्षिका पुणे महापालिकेला झालेले, 6वं वर्ष चालू आहे. तिचं उत्कृष्ट चाललेलं आहे. मालक आहे कंपनीमध्ये. ते स्वतः माध्यमिक विद्यालय बिबेवाडीला आहे. आणि 3 नंबरची मुलगी आज पहिल्यांदा सहाय्यक गट विकास अधिकारी म्हणून नंबर लागला होता. नंतर 6 महिन्यात दुसरा रिझल्ट लागला. दुसरा रिझल्ट लागल्यावरती डायरेक्ट क्लासवर सहाय्यक राज्यकर आयुक्त म्हणून त्या पदावर जॉईन झाली. आज तिचं 2रं वर्ष ट्रेनिंगचं चालू आहे. मुलगा आहे. मुलाने आमच्या तिघाचा बी तिन्ही मुलीचा विचार न करता डायरेक्ट मला तिन्ही मुली हुशार आहे, मला मी हुशार नाही. आणि मला सर नावं ठेवतात की तुझ्या बहिणी काय तर मी काय, म्हणून त्यांनी डायरेक्टली तालीम जी गाठली घरी यायचंच नाही. आज मी त्याला 6 वर्ष झालं, तो बाहेरच आहे. कोल्हापूरला इचलकरंजीला तालमीमध्येच आहे. तर सांगायचा उद्देश असा हो की आपण सेवा करताना निस्वार्थपणे आणि चांगली सेवा बजावल्यानंतर फळ चांगलं मिळतं. आणि एक मी थोडस महाग जातो की मी ज्या वेळेला ग्रॅज्युएशनला होतो त्यावेळेला आमचे वडील आजोबा माझा डबा घेऊन येत होते. आणि एकबारच्या डब्यामध्ये महावीर कासाराच्या डब्यामध्ये आमचा डबा येत होता. सांडलेली भाजी भाकरी अशा अवश्य दिवस काढले. परंतु आम्ही स्वतःच्या कर्तृत्वावर शिक्षण खात्यामध्ये चांगलं काम करत असताना आम्हाला एक भाग्य मिळालं की माझं शाळा भारत हायस्कूल जीवूर ह्या शाळेचं मला बऱ्याच वेळाला पटपटणी करण्यासाठी यशस्वी घेण्यासाठी 10वीच्या परीक्षा 12वीच्या परीक्षा स्कॉलरशिपच्या परीक्षा अशा अनेक परीक्षा मी भारत हायस्कूल जीवूरला माझी शाळा म्हणून काम केलेलं आहे. आणि मला तिथल्या आजपर्यंत रफड आहे तिथल्या शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी सहकार्य केलेलं आहे. मी त्यांना सहकार्य केलेलं आहे. त्यामुळं माझी शाळा काय आहे, माझी शाळा गुणवंत शाळा संस्कार शाळा म्हणून आम्ही आमच्या शाळेचं नावलौकिक कमवतोय. आणि त्या शाळेमुळे आज आमच्याचे संस्कार झाले, चांगले झालं, विचार विनिमय हे आमच्या शाळेचं भाग्य, आमचं भाग्य. आणि आईवडिलांच्या कष्टाचं फळ मिळालं आणि सर्व मित्रमंडळींचं जे सहकार्य मिळालं त्याबद्दल मी ऋणी आहे. आणि सर्वांनी सहकार्य केलेलं आहे आजपर्यंत. गोडशे आबा म्हणून मला पूर्ण जिल्ह्यामध्ये कुठल्याही संस्थेत वगैरे तर गोडशे साहेब जास्त कोण म्हणत नाही, गोडशे आबा म्हणून मला बोलवलं जातं, हात मारलं जाते. पेटीला सुद्धा सर्वांच्या संपर्कात असल्यामुळं सर्वांचा आनंद आहे. आणि विलासचा पुन्हा एकदा असा कार्यक्रम होणार आहे. किशोर काकांनी सांगितलं नवीन पहिल्यांदा फोन केला की बाबा असा कार्यक्रम येणार आहे म्हणून. आणि मला एकटा काय येतो 2 जण म्हणलं बाईजीच्या दांडी मार म्हणलं. आपण अशा दांड्या दुपार नसवड झाली कंटिन्यू करते या पद्धतीनं सर्वांच्या सहकार्यामुळे माझी मिसेस जिल्हा परिषद मुख्याध्यापिका जिल्हा परिषद शाळेला आहे. आम्ही तिन्ही मुली त्या. मला एक विषय सांगायचं वाटतं की मॅडमनी सुद्धा भाषणामध्ये बोलून दाखवलेलं आहे. आम्हाला नामांकित चांगले व्यक्तीचा काय म्हणल्या 3 मुली त्या 3 मुलींना कशाला पाहिजे द्या, काय कलेक्टर होणार आहेत का, साहेब होणार आहेत का, कशाला एवढे शिकवता. 12वी झाली 10वी झाली की लग्न करून दिल्यावर निवांत असते वगैरे. पण माझं एकच ध्येय होतं की आपली मुलगी स्वतःच्या पायावर उभा राहिली पाहिजे, याच्याशिवाय दुसरं काही नाही. मग प्रपंच काय असतो, मुलांवर संस्कार, मुलांचं शिक्षण. अहो प्रपंचात जमीन दुमडा घरदार किती कमवू, पण मुलांचे शिक्षण कमवणं फार गरजेचं आहे. म्हणून मी शिक्षण विभागाला कधीही विसरणारा माणूस नाही. आता मगाशी कोणतरी बोललं शिक्षकाला काय काम असतंय, तर मी याला 2000 म्हणजे ही करणार आहे. शिक्षका इतकं